मॉर्निंग मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो बघा किती छान मोकळं वातावरण आहे. आम्ही सगळे टेरेसवर झोपलो होतो. पूर्ण सकाळचं वातावरण आहे. खूप गार हवा आहे. रात्रभर खूप गार हवा सुरू होती. कुठे नॉनस्टॉप हवा होती. आताही आहे. जबरदस्त झोप लागली आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही निघणार आहोत घरी. खरंच खूप 4-5 दिवस गावी कसे गेले काहीच कळलं नाही. खूप एन्जॉय केलं, मजा आली गावाकडे. खरंच अजूनही माझे डोळे लागत आहे. खूप शांत आणि गार थंड वातावरण आहे. हे बघा कसे झोपलेत. बघा यांच्या तोंडावरती आहे, घेतले यांनी सगळ्या अंगावरती आणि झोपली आहे. बघा आणि इकडे साहेब आहेत, मुली आहेत. सो खूप बरं वाटलं. 5 दिवस घड्याळाचा आवाज नाही, शाळेची दगदग नाही, जॉब नाही, ट्रेनचा टायमिंग नाही, इंग्लिश. बट आता आम्ही घरी जाणार आहोत. आजचा लास्ट दिवस आहे. खरंच खूप बरं वाटत आहे आज. सो आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. बघूया आज कुठल्या फॅमिलीची आज आमचा नाश्ता आहे. तर मी निघाली आहे मोठ्या परिवाराकडून सगळ्यात लहान परिवाराकडे. सो माझी मावशी पण उठलेली आहे आणि मावशीच्या नातू पण बघा कशी झोपलेले आहेत. सगळे बाहेरच झोपता उन्हाळ्याचे. सो सकाळी सकाळी सगळे लोक बसलेले आहेत. गावाकडचं वातावरण आहे. खरंच किती शांतता आहे ना गावाकडच्या वातावरणामध्ये. हे आहे माझ्या मावशीचं घर. हे बघा इथं पण सगळे झोपलेले आहेत. गावाकडचं वातावरण एकदम फ्रेश आहे. खूप मस्त वाटते. इथं काय सुरू आहे? आता चहा नाश्ता घेऊया. ही माझी 4थी फॅमिली आहे. ही दाखवली नव्हती मी तुम्हाला, कारण 3च फॅमिली दाखवलीच होती. आज आमच्या फॅमिलीकडे मुक्काम आहे आणि यांच्याकडे नाश्ता जेवण सगळं आहे. ओके, आता इथं फ्रेश वगैरे होते. माझी वहिनी काय करते बघूया. हे माझ्या भावाचं घर आहे. चला. ही बघा, ही माझी वहिनी आहे. काय करत आहे? भरलेलं वांग करत आहे. मी पण जॉब करते. काय करता वहिनी? अंगणवाडी सेविका. बघा, अंगणवाडी सेविका आहे. म्हणजे माझ्या बहिणी काही ना काही करतात. ओके, चला माझा भाऊ काय करतो बघूया. हाय, या बघा. हा माझा लहाना भाऊ आहे. त्याची मिसेस आहे. त्याची आई बघा तिथं बसलेली आहे. त्याचा मुलगा आहे. म्हणजे माझी सगळ्यात लहान मावशी आहे. ओके, सो हे त्याचं घर आहे. चला तर मग फ्रेश वगैरे होते, नंतर बोलू. सो मंडळी, आम्ही झालो आहे फ्रेश. खरंच रात्री खूप छान झोप आली. टेरेसवर झोपलो तो. गार हवा होती, नॅचरल AC. अजूनही हवा स्टॉप झालेली नाही. खूप मजा आली गावाकडे. सासरी पण 3 दिवस खूप मस्त गेले. माहेरी पण 2 दिवस खरंच खूप छान गेले. खूप मोकळं वातावरण आहे आणि खरंच सांगते घड्याळीच्या तालावर तर बिलकुल नाचणं नाही. निवांत जीवन आहे. बट काय करणार, जावं तर लागेलच घरी. सो आजचा तर सांगितलंच मी तुम्हाला, लास्ट दिवस आहे. तर माझ्या बहिणीचा स्वयंपाक झालेला. आम्ही फ्रेश वगैरे झालो. सो आता नाश्ता तर नाही, सडनली डायरेक्ट जेवण करणार आहेत. कारण आम्हाला निघायचं आहे गावी जाण्यासाठी. सो आमची ट्रेन पण आहे. ती तालुक्याला जाऊन आम्हाला पकडायची आहे. हा एक ग्रामीण भाग येतो. ओके, चला बघूया बहिणी काय करत आहे. बघा, माझ्या बहिणीचा स्वयंपाक सुद्धा झाला. काय सुरू आहे बनवणं? बोबीची चटणी, वांग. काय काय बनवलं आमच्यासाठी? बघा आमच्यासाठी मेनू काय काय बनवला. भरलेलं वांग, बोबीची चटणी. ओके ओके, एवढं सगळं आमच्यासाठी बनवलं. साधं जेवण.
ठीक आहे ना, नॉनव्हेज नसलं असलं म्हणून काय झालं, पण गावाकडचं जेवण ठेचा का असते ना, खरंच खूप गोड लागतो, टेस्टी लागतो. मला तर लागतो बाबा, कारण शहरातला आणि गावाकडच्या जेवणामधला खूप फरक असतो. सो मला गावाकडचं जेवण खूप आवडतं, मी खूप मिस करते. चला बच्चा पार्टी बघा काय करायचं. हे बघा हनीची आंघोळ झाली, हनी फ्रेश झाली. हे माझी भाची आहे, तो माझा भाचा आहे. ओके, सो लाडू कुठे गेला माहिती नाही. आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर मंडळी या जेवायला बघा, माझ्या बहिणीने आम्हाला दिलेला आहे वाढून, कारण आम्हाला जायचं आहे, आमची घाई आहे. सो आम्ही आता बसलोय जेवायला. सो मेनू बघा या काय बनवला आहे. अंडा भुर्जी आहे, वांग्याची भाजी, भाकरी, चपाती, पापड. ओके, अजून एक चटणी आहे, आय थिंक सुकट बोंबील काहीतरी आहे. ओके, तर आम्ही बसलो आहे जेवायला. चला एक घास घेऊन बघते कसं बनवलं आहे जेवण. बघायचं का, गावाकडच्या जेवणाला तोड नाही, एक नंबर जेवण आहे, सगळं ऑर्गॅनिक आहे. तो सगळं एकंदरीत खूप छान आहे. ओके, ती जेवणाला बघा तिथे उभी आहे कारण आम्हाला बघत आहे काय लागत आहे काय नाही. ते मिस्टरांसोबत बसणार आहे जेवायला. सो आम्ही आता जेवून घेतो, कारण आमची जाण्याची घाई आहे, कारण आम्हाला तालुक्याला जायचं आहे ट्रेन पकडायला, हा ग्रामीण भाग येतो. ओके, सो बोलूया जेवण झाल्यानंतर. ओके, सो मंडळी या घरचा पाहुणचार आमचा सकाळीच झाला. सो आम्ही जेवण वगैरे केले, छान जेवण बनवलं माझ्या वहिनीने. बघा माझा भाऊ बसलेला आहे, माझा दुसरा भाऊ पण बसलेला आहे तिथं. ओके, सो हा बघा शेतामधून आले ते जस्ट, माझी मावशी पण बसलेली आहे. सो आता आम्ही निघालो आमच्या मामाच्या घरी. चला मग जाऊया मामाच्या घरी, तिथं थोडा वेळ बसणार, आराम करणार, मग आम्ही निघू आमच्या मामाच्या घरी. सिद्धी बघा माझी बहिणी काय करते. ओके, सो चला मग जाऊया मामाच्या घरी. हे आलो आम्ही मामाच्या घरी. बघा माझी मामाची मुलगी काय करते, कपडे धुते. हा आहे आमचा लास्ट स्टॉप. इथे थोडा वेळ बसणार आम्ही आणि नंतर मग निघणार. आम्ही चेंज वगैरे करतो आता, थोडं जरा जेवण वगैरे झालेत आमची. मामाच्या घरी आता थोडं त्यांच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतो. ओके, नंतर जबरदस्त ऊन आहे खूप, इतकं की विचारू शकत नाही. बापरे. सो मंडळी आमचं झाला आहे टायमिंग निघण्याचा. तो आम्ही निघत आहे. बघाय सगळे आम्हाला आम्ही जात आहेत, आम्हाला भेटायला आले, ड्रॉप करायला आले आहेत. खूप छान वाटलं, खूप दिवसानंतर गावी आलो होतो. मस्त दिवस गेले आणि खूप मस्त फ्रेश वातावरण होतं. खूप निघत आता आम्ही. ओके, सी बघा आज लास्ट दिवस होता गावाकडचा. ते बघा जावाई बुवा. ओके, सो चला मग निघूया आपण. सो आम्ही निघालो आहे रस्त्याने. आता आम्ही पकडणार रिक्षा. ओके, आणि रिक्षा घेऊन जाणार आहोत तालुक्याला, तिथून पकडणार आहोत आम्ही ट्रेन. खूप ऊन आहे, जबरदस्त ऊन आहे. विदर्भाचं ऊन बापरे खूप गुण करते, गोष्ट खोटी नाही, जबरदस्त. सो चला आपण रिक्षा पकडूया. तर हे आलो आहे आम्ही रिक्षा स्टँडवरती आणि ही आली आहे आमची रिक्षा. सो बघा या रिक्षामध्ये जायचं आहे आता आम्हाला मलकापूरला. मलकापूर माझं माहेर आहे, बट माझ्या आई आणि भाऊ तिथे नसल्यामुळे मी माझ्या मामाच्या गावी आले होते. आम्ही आलो आहे मलकापूर रेल्वे स्टेशन. आता इथून पकडणार आहे आमची ट्रेन. ओके, सो सी हे आहे रेल्वे स्टेशन. सी आम्ही आलो आहे मलकापूर रेल्वे स्टेशनमध्ये. आता इथून पकडतो आम्ही आमची ट्रेन. ओके, आणि करतो मुंबईसाठी प्रवास. भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. बाय.